संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्हर्च्युअल C4 तर्फे मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं असून जगभरात असंख्य लोक या व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत। असंख्य लोकांना कोरोनामुळे मृत्यू आला असून अनेकांनी या व्हायरसवर मात देखील केली आहे। देश पातळीवर कोरोनापासून मुक्ती मिळवण्याचे असंख्य प्रयत्न सुरू आहेत। लॉकडाऊनची आज तिसरी कडी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर, अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय यशोमती ठाकूर तसेच जिल्हाधिकारी माननीय शैलेश नवाल यांच्या अथक परिश्रमाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोना चाचणी केंद्र सुरू झाले आहे। विद्यापीठात हे केंद्र सुरू होण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू तसेच व्हर्च्युअल C4चे अध्यक्ष माननीय राजेश जयपूरकर सर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख यांनी सुद्धा ही लॅब सुरू होण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले आणि वेळोवेळी मदत केली। ह्या टेस्टिंगसाठी मुख्य नोडल अधिकारी म्हणून बायोटेक्नॉलॉजी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत ठाकरे हे कार्य करत असून त्यांच्यासोबत मायक्रोबायोलॉजी विभागातील सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत डॉक्टर नीरज धनवटे तसेच बॉटनी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत गावंडे कार्यरत आहेत। ही लॅब सुरू होण्यासाठी डॉक्टर प्रशांत ठाकरे गेल्या 2 महिन्यांपासून अथक परिश्रम घेत आहेत। त्यांची ही लॅब सुरू करण्याची प्रेरणा, त्यांचं धाडस आणि आज प्रत्यक्ष चाचणी अहवाल उपलब्ध करून देत असण्याचा त्यांचा अनुभव आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हर्च्युअल C4 तर्फे आज त्यांची मुलाखत येथे आयोजित केली आहे। अमरावतीकर सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं, त्या प्रश्नांची शहानिशा तसंच या लॅबच्या संदर्भातले समज आणि गैरसमज व त्याचे समाधान करून घेण्यासाठी व विविध प्रश्नांच्या माध्यमातून त्यांना बोलतं करण्यासाठी आज आपल्यासोबत मराठी विभागात कार्यरत सहयोगी प्राध्यापक डॉक्टर प्रणव कोलते उपस्थित आहेत। ते डॉक्टर प्रशांत ठाकरे आणि डॉक्टर प्रशांत गावंडे सरांना बोलतं करून आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत। मी या सर्वांचं डॉक्टर प्रशांत ठाकरे, डॉक्टर प्रशांत गावंडे आणि डॉक्टर प्रणव कोलते यांचं व्हर्च्युअल C4 तर्फे मनपूर्वक स्वागत करते आणि पुढील सूत्र डॉक्टर प्रणव कोलते यांच्याकडे सुपूर्द करते। सर नमस्कार। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कोरोना वॉरियर्स म्हणून ज्यांचा मी उल्लेख करेन डॉक्टर प्रशांत ठाकरे आणि डॉक्टर प्रशांत गावंडे यांचं मी या संवाद कार्यक्रमात सुरुवातीला स्वागत करतो। सर, मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मुख्यतः अध्ययन, अध्यापन, संशोधन असे असताना हे कोरोनाविषयक चाचणी केंद्र सुरू करावे असे आपल्याला का वाटले? आणि याचबरोबर मी आपल्याला असं देखील विचारेन की विद्यापीठाने या केंद्रासाठी कशा प्रकारची पूर्वतयारी केली, ह्या प्रयोगशाळेचा प्रस्ताव ते ICMRची मान्यता, हा प्रवास कसा झाला हे आम्हाला तुम्ही थोडक्यात सांगा। खरं तर असं होतं की मार्च महिन्यामध्ये कोरोना व्हायरसचं पॅन्डेमिक डिक्लेअर झालं। पॅन्डेमिक म्हणजे ही जगभर पसरलेली एक बिमारी। सुरुवातीला याचं आपल्याला सर्वांना माहीत आहे की चायनाच्या वुहान या शहरामध्ये याचं उद्रेक झाला आणि त्याच्यानंतर ते हळूहळू पसरत गेलं, युरोपियन कंट्रीजमध्ये गेलं, त्याच्यानंतर US मध्ये आला। आपल्याकडे या केसेस आल्या। या केसेस मार्चमध्ये जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने याला पॅन्डेमिक किंवा जागतिक पसरलेली बिमारी असं जाहीर केलं, त्यावेळी असं लक्षात आलं की आपण याच्या आकड्यांवर जी ग्रोथ होते आहे की जसे जसे आकडे वाढतात आहेत त्याच्यावर आपण एक लक्ष ठेवावं आणि मी त्याच्यावर रोज लक्ष ठेवत होतो। आणि हे जे माझे सहयोगी आहेत डॉक्टर प्रशांत गावंडे आणि डॉक्टर नीरज धनवटे, हे आम्ही त्या काळात जरी लॉकडाऊनमध्ये घरी असलो तरी आम्ही एकमेकाशी व्हॉट्सअपवर कनेक्टेड होतो। पण ते वाढणारी संख्या, त्याचा मृत्यूदर आणि रिकवर होणारे पेशंट्स, या 3 गोष्टीवर आम्ही पहिल्यांदा लक्ष ठेवून होतो। एक गोष्ट आम्हाला अशी लक्षात आली की हा बिमारी फार लवकर पसरत आहे आणि जितक्या सपाट्याने ही बिमारी पसरत आहे
त्याला औषधोपचार अशी पद्धती रेग्युलरमधली कोणतीच नाही. तर यावर आपण मुद्दाम असं लक्ष ठेवलं की बा ठीक आहे, या ठिकाणी होत आहे. मग याच्यानंतर असा विचार केला की आपण या फील्डमध्ये काम करत आहोत, किंवा मी आणि नीरज मॅडम तरी आम्ही बरेच वर्षापासून या फील्डमध्ये काम करत आहोत आणि हा विषय आपण शिकवतो. मग असं लक्षात आलं की बा ठीक आहे, कोणीतरी पुढं आलं पाहिजे, या जिल्ह्यामध्ये कोणीतरी पुढं आलं पाहिजे ज्यांनी या आपण जे काम करतो त्याचा खरोखर लोकांपर्यंत कसं काय नेता येईल त्याला, ह्या दृष्टिकोनातून तो विचार सुरुवात झाली. आणि मग असं ठरलं की बा कोणीही अमरावतीमध्ये या ठिकाणी लॅब उघडायला तयार नाही आहे. तेव्हा आम्ही असा विचार केला की आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत. आम्ही गावंडे सरांना म्हटलं, सर आपल्याकडे CICची फॅसिलिटीज आहे, ICMRचे निकष आणि जागतिक आरोग्य संघटनेचे जे निकष आहेत व्हायरल डायग्नोसिस लॅब स्थापन करण्याकरिता, ती आपल्याकडे तयार होऊ शकते. थोडेफार काही बदल करावे लागतील, काही उपकरणं घ्यावं लागतील, तर त्याच्यातून आपण हे सुरू करू शकतो. मग त्यामध्ये मग आम्ही थोडा विचार करून पुन्हा पाहणी करून, म्हणजे कुलसचिव साहेबांची परवानगी घेतली विद्यापीठात यायसाठी ते पाहणी करायला. आणि पाहणी केल्यानंतर मात्र आम्ही या निकषावर आलो की आपण हे करू शकतो, कारण जे बेसिक उपकरणं पाहिजेत ती सर्व आपल्याकडे आहे. मग या संदर्भात आमची ही पूर्ण माहिती झाल्यावर आम्ही हा प्रस्ताव तयार केला. प्रस्ताव मी त्याच्या अगोदर पहिले सुरू करण्याच्या अगोदर माननीय कुलगुरूंना व्हॉट्सअपवर एक निरोप टाकला की सर अशी आपण तयार करू शकतो. आणि एक आपली संकल्पना आहे की लॅब टू फील्ड. याच काळामध्ये जर आपण पुढे नाही आलो तर कदाचित कोणी यायची शक्यता नाही. आणि पेशंट्स त्या दरम्यान 1-2 मृत्यू झालेले होते, आणि ते मृत्यू जे झाले कोरोना व्हायरस इन्फेक्शनमध्ये, ज्याला आपण कोविड म्हणतो, तर ते मृत्यूचे निकाल येण्याच्या अगोदर झाले. त्यांच्या मृत्यूनंतर याचे निकाल आले. जर हे कदाचित निकाल जे होते त्या टेस्टचे निकाल पहिले आले असते तर त्यांना ट्रीटमेंट मिळू शकली असती. आणि हा मृत्यूदर जो वाढत होता, त्यांचे जवळपास सगळे निकाल जे आहे अमरावतीमधले ते त्यांच्या मृत्यूनंतर आलेले आहे. जर कदाचित पहिलेही निकाल आले असते तर काही ट्रीटमेंट मिळून त्यांच्या वाचण्याची शक्यता आज राहिली असती, वाढली असते. त्यामध्ये तर त्यामध्ये असा विचार केला की ठीक आहे, आपण या ठिकाणी पुढं करू. मग आम्ही या ठिकाणी पुढाकार घेतला. कुलगुरू साहेबांशी व्हॉट्सअपवर निरोप टाकला. कुलगुरू साहेबांनी कसल्याही प्रकारचा विचार न करता आम्हाला गो हेड म्हटलं आणि टेक केअर. तर सगळ्यात पहिले हे साहेबांचं आम्हाला प्रोत्साहन मिळालं. त्याच्यानंतर मग आम्ही हा प्रस्ताव कलेक्टर साहेबांकडे टाकला. पालकमंत्र्यांनी आम्हाला या ठिकाणी भरपूरपणे सपोर्ट केला की त्यांनी सांगितलं की मी डेप्युटेशन तुम्हाला जितका फंड पाहिजे तितका देते, तुम्ही फक्त सुरू करा. मग आम्ही या प्रवासात सुरुवात केली. प्रपोजल पहिल्यांदा तयार करून राज्य शासनाकडे पाठवलं व तसेच त्याची प्रत ICMRकडे पाठवली. तर ही प्रत आम्ही पाठवली जवळपास 9 एप्रिलला. पूर्ण प्रस्ताव आम्ही तयार केला. 9 एप्रिलला ही प्रत आमची त्यांच्याकडे गेली. 9 एप्रिलला प्रत गेल्यावर आम्हाला 12 तारखेला ICMRमधनं फोन आला की तुम्ही त्याची प्रपोजल्स केलेले आहेत, तुम्ही त्याचा तुमच्याकडे ज्या काही सुविधा आहे त्याचा आम्हाला एक ऑनलाईन इन्स्पेक्शन करायचं आहे. तुम्ही एक व्हिडिओ तयार करून आम्हाला व्हिडिओची तयारी करा आणि आम्ही लिंक देतो, त्याच्यावर तुम्ही आम्हाला तो पाठवा, म्हणजे त्याच्यावर आम्ही पाहू आणि प्रश्न उत्तर विचारू. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही ऑनलाईन इन्स्पेक्शन झालं त्यांचं. त्यांनी त्याच्यानंतर मला आणि नीरज मॅडमला भरपूर प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तर आम्ही सॅटिस्फॅक्टरीली त्यांना दिली. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आमच्या लॅबॉरेटरीमध्ये काही उणिवा ज्या आहे त्या दूर करण्यास सांगितलं. त्या उणिवा दूर करण्यासाठी मी पुन्हा VC साहेबांना सांगितलं. VC साहेब म्हणाले की तुम्ही करून घ्या. आणि आमच्या इंजिनिअरिंगच्या टीमनी त्या उणिवा आम्हाला 2 दिवसात करून दिल्या, दिवस रात्र काम करून. तिसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा ICMRला कॉन्टॅक्ट केला. ICMRने आम्हाला पुन्हा तो ऑनलाईन इन्स्पेक्शन करायला सांगितलं. दरम्यान थोडेसे चेंजेस झाले होते की ICMRकडे भरपूर वर्कलोड वाढल्यामुळे मेंटल इन्स्टिट्यूट्स केल्या होत्या. तर नागपूर एम्सला अमरावती किंवा महाराष्ट्राचे एक मेंटल इन्स्टिट्यूट केलेलं होतं. मग आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही हा प्रस्ताव पुन्हा एम्सकडे पाठवा. आम्ही 18 एप्रिलला हा प्रस्ताव एम्सकडे पाठवला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी आमचं ऑनलाईन इन्स्पेक्शन घेतलं. ऑनलाईन इन्स्पेक्शन्स आणि जे काही आमच्या प्रश्नावली त्यांच्या होत्या त्या आम्ही समाधानकारक उत्तरं दिली. त्यांनी आम्हाला 21-22ला त्यांच्याकडे ट्रेनिंगला बोलवलं. आम्ही त्या दृष्टिकोनातून ट्रेनिंगला गेलो त्यांच्याकडे. पुन्हा सॅम्पलिंग आलं. एक वेळा सॅम्पलिंग झालं, दुसऱ्यांदा सॅम्पलिंग झालं. त्याच्यानंतर काही थोड्याशा त्रुट्या पुन्हा ICMRकडून आल्या. त्या त्रुट्या पूर्ण करत आम्ही ही लॅब सुरू केली. आणि
4 तारखेला आम्ही पहिल्यांदा सॅम्पलिंग केले. जवळपास 48 सॅम्पलचा निकाल आम्ही 4 तारखेला दिला. धन्यवाद सर. अतिशय कठोरपणे ICMRचे निकष जे आहेत त्या चाचण्यांमधून आपण पहिले गेलात आणि मग आता कोरोनाची चाचणी करायला आपण सिद्ध झाला आहात. तर मी आपले पहिल्यांदा अभिनंदन करेन आणि निश्चितच आपली चिकाटी आणि आपली जिद्द हे निश्चित वाखणण्यासारखी आहे. मला एक या निमित्तानं आणखी जाणून घ्यायला आवडेल की ह्या केंद्रामध्ये आपल्यासोबत आणखी कोणकोण तज्ज्ञ व्यक्ती, अधिकारी, संशोधक उपलब्ध आहेत, काम करत आहेत, त्यांच्याशी थोडंसं सांगा. या ठिकाणी मी नोडल ऑफिसर म्हणून काम करतो आहे आणि शेवटी जे काही निकाल येतात त्याचं इंटरप्रिटेशन करून त्याचं जे ICMRला किंवा स्टेट DMERला, डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्चला जो काही डाटा पाठवायचा असतो, एम्सला पाठवायचा असतो, त्याच्यासाठी मी कम्युनिकेट करतो. त्याच्यासोबत गावंडे सर RT-PCRचं इंटरप्रिटेशन करतात आमच्याकडे. आणि बाकीचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॅकअप जे आहे, कारण फार मोठं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॅकअप आम्हाला लागतं, तर ते सुद्धा गावंडे सर पूर्णपणे पाहतात. म्हणजे हे 2 भाग त्यांच्याकडे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे डॉक्टर नीरज गणवटे आहेत. त्यांना आम्ही RNA सॅम्पल एक्स्ट्रॅक्शनसाठी दिलेलं आहे. तर त्यांच्यासोबत आमच्याकडचे रिसर्च स्टुडंट्स आहेत, कुमारी नीलू सोनी, पूजा मांडवीय, प्रज्ञा सावरकर, योगेश बेले. हे आम्हाला वेगळ्या वेगळ्या कामांमध्ये तिथे मदत करतात. म्हणजे सॅम्पल घेण्यापासनं त्या सॅम्पल ते बरोबर आहे किंवा नाही आहे, लीक आहे किंवा नाही, कोल्ड चेन मेंटेन झाली किंवा नाही, त्या सॅम्पलचं सॉर्टिंग करणे, त्यांना कोडिंग करणे, हे सगळं आणि त्यांचं स्टोरेजचं हे सगळं ते विद्यार्थी पाहतात. RNA एक्स्ट्रॅक्शनमध्ये हे विद्यार्थी मदत करतात, PCR प्रिपरेशनमध्ये मदत करतात आणि शेवटी PCR लावतात. इथपर्यंत हे सगळेच विद्यार्थी आता कमी करत आहेत. आजची कॅपॅसिटी आमची 48ची आहे. अच्छा. पण 48 हा काही फारसा चांगला आकडा नाही. ज्या प्रभावात हा रोग वाढतो आणि आपण आता क्लस्टरमध्ये गेलेलो आहे काही ठिकाणी, तर सॅम्पल्सची संख्या वाढते आहे. त्यानुसार आम्ही काही लोकांना अजून आमच्याकडे जॉईन करण्याचा प्रयत्न करत आहोत. एक 2-3 दिवसात जर हे लोक आमच्याकडे जॉईन झाले तर कदाचित आम्ही याला 92 ते 150पर्यंत न्यायचा आमचा एक असा मानस आहे. ठीक आहे सर. कोरोना बाधा जी होते सध्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना, तर याच्या चाचण्यांचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का? ही बाधा तपासण्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का? देशात सध्या किती प्रकार हाताळले जात आहेत आणि आपल्या इथे त्यापैकी कोणत्या प्रकारची साधारणतः चाचणी केल्या जाते याविषयी काही सांगता का? खऱ्या अर्थाने म्हणजे कोविडसाठी ज्या काही टेस्ट अवेलेबल आहेत, वर्ल्ड वाईड ज्या काही लोक करतात आहेत, प्रश्न असा आहे की ते सध्या त्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट सध्या प्रिलिमिनरी स्टेजमध्ये आहेत. म्हणजे जसं तुम्हाला आता इम्युन बेस्ड सिस्टीम आहे, इम्युन बेस्ड सिस्टीम पण सध्या प्रिलिमिनरी स्टेजमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं की इम्युन बेस्ड सिस्टीम जरी आपण जे बोलतो, आता तुम्ही ऐकत असाल की ज्या इम्युनिटीच्या संदर्भात लोक करतात आहे सेकंडरी इम्युनिटी रिस्पॉन्ससाठी, तर त्याच्यामध्ये सध्या स्थितीमध्ये फारसं काही हे नाही. आणि रॅपिड टेस्ट जेवढ्या काही आहेत, ज्या बायोकेमिकल याच्यावर काही रॅपिड टेस्ट आहेत आणि ज्या रॅपिड टेस्ट आहेत त्याच्यावर एकदम कन्क्लुजन असं काढता येणार नाही. कारण आपली टेस्ट जी आहे ती, कारण आपण जी टेस्ट आपण इथे करतो आहे त्याच्यामध्ये 2 जीनचा हे समावेश आहे. म्हणजे जो आपण RDRP आणि E जीनचा जो समावेश आहे त्याच्याप्रमाणे आपण टेस्ट करतो आहे. त्याच्यापैकी जो RDRP आहे त्याच्यामध्ये हायली कन्झर्व सिक्वेन्सेस असल्यामुळे RT-PCR मध्ये जो काही भाग आहे, कारण त्याच्यामध्ये व्हायरल लोड आहे किंवा नाही आहे तो E जीनवरून आपण ठरवतो आणि RDRPवरून आपण त्याचा कन्फर्मेशन करतो की तो खरोखरच तो SARS-CoV-2 मध्ये आहे का. आणि त्याच्यामुळं ही जी टेस्ट आहे ही एकदम कन्फर्मेटरी टेस्ट आहे. आणि सोबतच काय होतं की सोबत या टेस्टमधून अजून दुसरा एक पार्ट आहे. दुसरा एक पार्ट आपल्याला असं करता येईल की जे सॅम्पल्स तुम्हाला ज्या रिजनमधून येतात, कोणचा रिजन क्वारंटाईन करायचा आहे, कोणचा रिजन लॉकडाऊन करायचा आहे, किंवा त्याचा सिनॅरिओ कसा आहे याच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये, तर तो सिनॅरिओ तपासण्याचं काम पण सुद्धा आपल्याला या माध्यमातून करता येऊ शकतं. आणि ती सरकारला चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते की कुठे कोणता एरिया हॉटस्पॉटमधून डिक्लेअर करायचा आहे, कोणत्या एरियामधून लोकांना थांबवायचं आहे की जिथून त्याचा प्रसार होत आहे. ह्या टेस्ट अशा आहेत की ह्या टेस्ट कन्फर्मेटरी टेस्ट आहेत. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चेंज येऊ शकत नाही. बायोकेमिकल टेस्टमध्ये किंवा इम्युनोसिरोलॉजिकल टेस्टमध्ये कमी जास्त फरक येऊ शकतो, कारण व्हायरस शेवटी
जे काही व्हायरल जिनोम आहे तो व्हायरल जिनोम 99% सिमिलॅरिटीच्या जवळपास असतो प्रत्येक व्हायरसचा. जसं आता आपण या COV-च्या सार्स COV-च्या संदर्भात जर आपण विचार केला तर मेर्स आणि सार्स चा दोन याच्यामधून कॉम्बिनेशनमधून हा काही जो काही त्याचा जिनोम हे आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेन्स पण आहे. म्हणजे जी स्ट्रेन तुम्हाला चायनामध्ये जी आहे ती इंडियामध्ये असेलच हे सांगता येत नाही. त्याचा किती इफेक्ट होईल हे पण सांगता येत नाही. किती लोकांमध्ये तो पसरेल हे पण सांगता येत नाही. किती क्लस्टर तो करतो आहे, कारण तो शेवटी म्युटेशनल रेटवर व्हायरल जिनोम काम करत असतो. त्याच्यामुळं ही जिनोम ॲनालिसिसची जी कॉन्क्रीट प्रोसिजर लेट डाऊन केली आहे तर त्याच्याप्रमाणे आपण चांगल्या प्रकारे आपण त्याचं टेस्टिंग आणि लोकांना मार्गदर्शन करू शकतो आणि त्याच्यातूनच आपण जे काही आपली सिस्टीम आहे, जी आपली हेल्थ सिस्टीम आहे, हेल्थ ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांना पण हा जो डेटा आहे हा कामात येईल. आणि याच्यामध्ये मुख्यतः काय आहे की मुख्यतः म्हणजे आपल्या लॅबॉरेटरीमध्ये जे काही काम चालतं आहे विद्यापीठाच्या त्याच्यामध्ये RNA एक्सट्रॅक्शनची जी टीम आहे जे नीरज घनवटे मॅडमच्या अंडरमध्ये काम करत आहे त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता की त्यांनी त्यांचं RNA एक्सट्रॅक्शन आणि त्यांचा RNA क्वांटिफिकेशनचा जो अनुभव आहे तो आम्हाला या टेस्टमध्ये कामात येतो. दुसरा पार्ट असा आहे की सरांचा जो मॉलिक्युलर डायग्नोसिसचा अनुभव आहे ठाकरे सरांचा जो मॉलिक्युलर डायग्नोसिसचा अनुभव आहे तो अनुभव आम्हाला इंटरप्रिटेशन आणि पुढचं काय स्टेप घ्यायला पाहिजे याच्यासाठी कामात येत आहे. म्हणून आपली जी लॅबॉरेटरी आहे, जी लॅबॉरेटरीची जी टीम काम करत आहे, म्हणजे जे कोरिलेशन आहे, आम्ही जे काही कोरिलेट करतो आहे व्हायरल लोडपासनं तर शेवटच्या म्हणजे ॲनालिसिसचा रिपोर्टपर्यंत, ॲनालिटिकल रिपोर्टपर्यंतचं जे काही कोरिलेशन आहे ते कोरिलेशन आम्ही कॉम्बिनेशनमध्ये करतो आहे. हा सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे या लॅबची की जी आम्ही करतो आहे. व्हायरल लोड जिथे नसेल तिथे कोणते सॅम्पल्स व्हायरल लोड पुन्हा घ्यायसाठी पाठवायचे आहेत हे पण आम्हाला एक्स्ट्रॅक्शन टीमपासून तर ॲनालिसिस टीमपर्यंतचं काम आहे. त्याच्यामुळं काय आहे की त्याच्यामुळं लिंकिंगमध्ये मला तरी असं वाटतं की म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू मला असं वाटतं की ही जी लॅब आहे ही लॅब चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि सो दॅट आपण जो काही आता सध्या पॅन्डेमिकचा धोका आपल्याला शहरामध्ये आहे तो धोका निश्चितच या माध्यमातून कमी होईल असं मला वाटतं. चाचणी कशी करावी किंवा केव्हा करावी किंवा कोणी करावी याच्याविषयी आपल्याला आणखी काही सांगता येईल? चाचणी करण्याच्या बाबतीमध्ये चाचणी कोणी करावी याच्यासाठी ICMRच्या आणि WHO गाईडलाईन्स आहेत. म्हणजे त्याच्यासाठी वैद्यकीय यंत्रणा स्वतंत्र चाचणी करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा नाही तर सॅम्पल कलेक्शन करण्याचा जो काही पार्ट आहे तो वैद्यकीय यंत्रणेकडे आहे. त्यांच्याकडे पेशंट क्वारंटाईन आहे, त्यांच्याकडे हॉस्पिटल क्वारंटाईन्स आहेत, काही होम क्वारंटाईन्स आहेत, काही फॅसिलिटी क्वारंटाईन्स आहेत. अशा प्रकारचं जे काही क्वारंटाईन आहेत त्याच्यामधून सॅम्पल कलेक्ट करणे आणि त्याचं क्लस्टर मेंटेन करणे की तो कुठे, कारण तुम्ही जर बघितलं तर ICMRचा फॉर्म जर बघितला आपल्या इथे फक्त सॅम्पल्स बाहेरून येतात. आपण सॅम्पल घेतो नाही, आपण सॅम्पल आपण घेत नाही. सॅम्पल्स आपल्याला बाहेरून येतात, पण बाहेरून येत असताना एक इन्फॉर्मेशन त्याच्यामधली महत्त्वाची इन्फॉर्मेशन अशी असतं की तो कोण्या पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, तो कोण्या पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला म्हणजे सो दॅट त्याची चेन कोणती आहे आणि जो त्यांनी जो कोड टाकलेला आहे, जो पेशंट ID आहे तो पेशंट ID कधीही पूर्ण महाराष्ट्रभर तो कुठेही गेला तरी तो पेशंट ID बदलणार नाही. म्हणजे त्या पेशंट ID वरून त्या पेशंटच्या अंडरमधले किती क्लस्टरमध्ये लोक पॉझिटिव्ह झाले किंवा ती कुठे लक्ष द्यावं लागतं सिस्टीमला हे त्याच्या माध्यमातून साध्य होतं. म्हणून ही जी यंत्रणा आहे, स्वाब घेण्याची यंत्रणा ही फक्त गव्हर्नमेंटकडे आहे आणि टेस्टिंगची जी यंत्रणा आहे ती ICMR आणि WHOच्या गाईडलाईन्स प्रमाणे कोणी करावं जे ICMR आणि WHOच्या गाईडलाईन्स प्रमाणे ICMR काम करतो आणि ICMRच्या ज्या काही लेटडाऊन झालेल्या रेग्युलेशन्स आहेत त्याच्याप्रमाणे आपण काम करतो आहे. म्हणजे आपण ICMRच्या ज्या काही निकष असतील त्या निकषावर आपण पूर्णपणे उतरला. हा एक पार्ट आहे. दुसरा एक पार्ट या लॅबचा असा आहे की तुम्हाला बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट जी आहे आता, कारण कसं आहे कोविड हा पॅन्डेमिक असल्यामुळं बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट जी आहे त्याच्यासाठी पण महाराष्ट्र स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डचे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या अंडरची ऑथॉरिटी आहे. महाराष्ट्र स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या गाईडलाईन्स प्रमाणे आपण बायोहझार्डस वेस्ट जे आहे ते वेस्ट मॅनेजमेंट पण करतो आहे. म्हणजे सगळ्या गाईडलाईन्स दोन गाईडलाईन्स आपण कंप्लीट पूर्ण केल्यानंतर आपण इथे आपलं सेटअपला त्यांनी मान्यता दिली आहे. त्याच्यामुळं
समाजातल्या कोणत्याही घटकाला पॅनिक होण्याचं कारण नाही. सर, मला याला जोडून असं विचारायचं वाटतं की आपण सगळे ह्या चाचणी केंद्रावर काम करत आहात, तर असं लोकांमध्ये एक मतप्रवाह आहे की कोरोना व्हायरस हवेतून पसरतो, तेव्हा आपण सगळे या मुख्य याच्याशी संबंधित काम करतात, तर याच्यामुळे आपल्याला काही धोका अशी काळजी करण्याचं कारण आहे का? कसं आहे, जेव्हा आपण लॅबॉरेटरीमध्ये काम करतो तेव्हा योग्य त्या सगळ्या प्रिकॉशन्स घेऊनच काम करतो, सगळी काळजी घेऊन काम करतो. आणि लॅबॉरेटरीमधून कोणाला कसल्या प्रकारचा संसर्ग झाला याची उदाहरणं फारच कमी आहे. म्हणून त्याची एक काही जे नियमावली आणि नावं तयार केलेली आहेत, ICMR म्हणा किंवा WHO म्हणा किंवा भारतात डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी म्हणा, त्या मानकावर आपली लॅबॉरेटरी पूर्णपणे उतरली असून ते कठोरपणे आपण पाळता, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं काळजीचं कारण नाही. ठीक आहे सर, आणखी एक असं विचारता येईल की ही तपासणी केल्यानंतर जे PPE किट असतील किंवा जे सॅम्पल आलं असेल, याचं जे वेस्ट असेल, तर त्याची विल्हेवाट आपण कशी लावता आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याला स्थानिक प्रशासनाची कशी मदत मिळते? याच्या ठिकाणी कसं असतं, त्यांचे कोडिंग्स दिलेले आहेत की त्या रेड बास्केटमध्ये कोणतं गेलं पाहिजे, येलो पॅकेटमध्ये कोणतं गेलं पाहिजे, ब्लूमध्ये कोणतं, ब्लॅकमध्ये कोणतं, व्हाईटमध्ये. त्याच्यानुसार आम्ही ते वेस्ट सेग्रिगेट करतो. जसं आता PPE किट जर काढलेली आहे तर PPE किट हे येलो बॅगमध्येच जाते. जी याचं काही वापरलेलं वेस्ट आहे, म्हणजे पायपेटची टिप्स असतात किंवा जे असतात, ते पण आम्ही येलो किटमध्ये टाकतो. त्याला ऑटोक्लेव्ह करतो, म्हणजे निर्जंतुकीकरण करतो त्याचं. आणि ही अमरावती विद्यापीठ हे कॉर्पोरेशनकडे रजिस्टर्ड आहे. त्याशिवाय आपण पॉल्युशन कंट्रोल बोर्डाकडे सुद्धा रजिस्टर्ड आहोत. तर त्यांची यंत्रणा असते बायोमेडिकल वेस्ट कलेक्ट करणारी, ती आपल्याकडे येते. ती आपलं बायोमेडिकल वेस्ट इथून घेऊन जाते आणि ती जाळून नष्ट करतात. त्यांची जाण्याची एक विशिष्ट जागा आहे त्याचा. आणि हे पूर्णपणे जे केंद्र शासनाचे मानक आहे आणि WHOचे जे काही मानक आहेत त्याच्यानुसारच होतं. त्याच्यामुळं असं घाबरण्याची काही म्हणजे अतिशय सुरक्षित अशा पद्धतीनं इथं आपण कार्यपद्धती अवलंबली आहे असं निश्चित म्हणता येईल. या पहिल्या टप्प्याच्या शेवटी मला फक्त एक असा प्रश्न विचारायचा वाटतो की कोरोना म्हटलं की आमच्या पुढे एक चित्र येतं, ते काटेरी मुकुट असलेलं चित्र. तर हे असं चित्र का म्हणजे सतत प्रसार माध्यमांमधून किंवा त्याच्या संदर्भात काय सांगता येईल आपल्याला? खरं तर कसं आहे की NCOV 2019 हा जो व्हायरस म्हटलेला आहे, ग्लोबल कोरोना व्हायरस 2019 असं त्याला नाव दिलेलं आहे. हे नाव खरं तर पद्धतीने पडलेलं आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये किंवा अपीरन्समध्ये पडलेलं आहे. त्या 2019मध्ये जेव्हा तयार झाला, याच्या अगोदर आपल्याकडे सार्स कोरोना व्हायरस हे येऊन गेले. कारण कोरोना व्हायरस ही एक फॅमिली आहे, त्याच्यामध्ये सब फॅमिलीज आहे, अल्फा कोरोना व्हायरस, बीटा कोरोना व्हायरस अशा. तर सार्स कोरोना व्हायरस जे होतं त्याचं सगळ्यात पहिलं इरप्शन झालेलं होतं, त्याला आपण SARS-CoV म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याकडे इजिप्तमध्ये MERS म्हणतो, त्याला MERS-CoV म्हणतो, त्याला मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम CoV, तो इजिप्तमध्ये झाला. आणि त्याच्यानंतर मिडल ईस्टमध्ये सुद्धा त्याचा प्रसार झालेला होता. या ठिकाणी ही जी पहिली केस आली ती वुहानमध्ये, त्याला वुहानच्या वेट मार्केट असं म्हटलेलं आहे. त्या वेट मार्केटमधून त्याचा प्रसार झाला अशी त्याची जी काही बातम्या येतात त्याच्यावर आहे. ॲक्च्युली खरं तर कुठून आलं हे व्हायरस आणि कशातून आला याचं काही हे नाही आहे सध्या तरी. काही उगम कुठून झालं हे माहिती नाही. पण याच्या अगोदरचे जे व्हायरस आहे, जसं सार्स कोरोना व्हायरस आहे, याचं मूळ वास्तव जे आहे ते सिवेट म्हणून जे एक मांजरेचा प्रकार असतो आणि वटवाघूळ जे असतात त्याच्यातून झालेलं आहे. आणि त्याचप्रकारे MERS जो आहे कोरोना व्हायरस, या मिडल ईस्टमध्ये याचा उगम जो झाला आहे तो उंटांमधून झालेला आहे. तर हे जसे प्राण्यांमधून हे व्हायरसेस मनुष्यामध्ये जम्प झालेले आहेत, त्याला आपण झूनॉटिक इन्फेक्शन असं म्हणतो. तिकडून इकडे जम्प झालेले आहेत ते, आणि त्यांचा ह्युमनमध्ये प्रसार, माणसांमध्ये प्रसार झालेला आहे. तर आता हे जो काटेरी मुकुट आपण जो म्हटला प्रश्न, तर ते जे आहे ते त्याचे स्पाइक्स आहेत. अच्छा. हे स्पाइक्स जे आहे त्याचे जे प्रोटीन्स असतात, ते प्रोटीन्स जे आपली काही इपिथेलियल लेअर असते, म्हणजे जसं रेस्पिरेटरी ट्रॅक्टची जी काही आपली इपिथेलियल मेम्ब्रेन्स आहे त्याच्यात एक विशिष्ट प्रथिन आहे, त्या सेल्सच्या आउटर बाउंड्रीवर एक प्रथिन असतं प्रोटीन. त्या प्रोटीनसोबत हे बाइंड होतं
आणि बाइंड झाल्यावर तो आपला RNA आतमध्ये सेल्सच्या आतमध्ये टाकतो आणि तिचं तो मल्टिप्लाय होतो व्हायरस आणि ते आपले जे पुन्हा नवीन व्हायरस पार्टिकल्स आहे तो बाहेर काढतो. या संवाद कार्यक्रमात आपल्यासोबत डॉक्टर नीरज घनवटे मॅडम सध्या उपस्थित नाही आहेत, पण आम्ही चाचणी केंद्रावर त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एक छोटंसं मनोगत व्यक्त केलं होतं, ते आपण इथे विचारात घेऊया. हां, मी डॉक्टर नीरज घनवटे. आम्ही आतापर्यंत पहिल्या दिवशी 48 सॅम्पल तपासले, काल 42 सॅम्पल तपासले आणि आता सध्या 25 सॅम्पल आलेले आहेत. तर ते तपासासाठी मी आज जाते आणि सगळ्या टीम मिळून आम्ही इथे चांगलं काम करतो आहे अँड होप वी कॅन कंटिन्यू इट डुईंग इन फ्युचर. या काटेरी मुकुटानं ज्या वेदना दिल्या आहेत ते वास्तव आपण सध्या स्वीकारून या कोरोना संकटाला सामोरे जात आहोत. या कोरोना बाधित जगात वावरताना अनेक प्रश्न आपल्या पुढे आहेत. भारत देशाला मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं आहे. सध्या जगात आज रोजी जर आपण विचार केला तर 35 लाखापेक्षा जास्त लोक कोरोनामुळे बाधित झालेले आहेत. चीन, स्पेन, इटली, युनायटेड किंगडम, जर्मनी, फ्रान्स एवढंच नव्हे तर बलाढ्य असा अमेरिकेसारखा देश देखील या कोरोनाच्या विळख्यापासून सुटलेला नाही. या सर्व देशांमध्ये जणू काही आरोग्यविषयक आणीबाणी निर्माण झालेली आहे. भारत देश देखील कोरोनाच्या तडाख्यातून वाचलेला नाही आहे. आपण आज जर विचारात घेतला आकडा तर जवळपास 50,000पर्यंत आपला कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा येऊन पोहोचलेला आहे. जगात 2.5 लाख लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. भारत मात्र सध्या चांगल्या स्थितीत आहे इतरांच्या तुलनेनं असं म्हणता येईल. आपला कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या व्यक्तींचा दर पाहिला आपण तर जो जवळपास 3% गेलेला आहे आणि जगाचा मृत्यूदर मात्र 60% पोहोचलेला आहे. अशा या वैश्विक संकटाचा सामना करताना संत गाडगेबाबा विद्यापीठानं आपली विस्तारविषयक सेवेची जी कामगिरी बजावलेली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे. या कोरोनाचा सामना करणाऱ्या आमच्या कोरोना वॉरियर्सचं आम्हाला अतिशय कौतुक वाटतं आहे. त्यांचा अमरावतीकरांना, अमरावती विद्यापीठाच्या सर्व घटकांना अभिमान वाटतो. सूक्ष्म जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान किंवा आधुनिक विज्ञानांचं आंतरविद्याशाखीय ज्ञानकुंड असं तेवत राहो अशी सदिच्छा मी या प्रसंगी व्यक्त करतो. आणि संत गाडगेबाबा विद्यापीठाने हे जे काम सुरू केलेलं आहे त्याला निश्चित यश मिळो. यात दिवसेंदिवस अधिक उत्तरोत्तर प्रगती होत जावं यासाठी मी डॉक्टर प्रशांत ठाकरे आणि त्या चमूचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी तसंच ठाकरे सरांनी आम्हाला जो वेळ दिला या सगळ्या अतिशय व्यग्र ते आहेत या सर्व व्यापातून वेळ त्यांनी काढला आणि कोरोनाचं वास्तव समजून सांगण्यात त्यांनी सहभाग घेतला याविषयी त्यांचं मी इथं व्हर्च्युअल C4 तर्फे आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वांना कोरोनाच्या संकटातून वाचण्यासाठी शक्ती मिळो, आपल्याला सद्बुद्धी ईश्वर देव आणि आपण सर्वांनी मिळून या कोरोना संकटावर मात करूया अशा प्रकारची आशा व्यक्त करून आपली रजा घेतो. धन्यवाद.